ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी दौऱ्यामध्ये जलसंधारण तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सामान्य शेतकऱ्यांना या संशोधनाचा नेमका काय फायदा होतो असा सवाल करत केवळ प्राध्यापकांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी विद्यापीठ ठेवायचं का असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला। रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाची अतिरिक्त जमीन औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरित करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। राहुरी विद्यापीठ लोक ठराव करतात की आमच्या संशोधनावर परिणाम होईल। काय परिणाम होईल? त्या राहुरी विद्यापीठाचा संशोधनाचा परिणाम तुमच्या वर्ल्ड वॉर दिसतो पुढे। संशोधनावर परिणाम होईल, काय परिणाम होईल? तर प्राध्यापकांच्या नोकऱ्या टिकवण्याकडे विद्यापीठ आपल्याला विद्यापीठ सुरू ठेवायची, विद्यापीठ राहणारच आहे ना। परंतु आज रोजगाराची संधी जर आपण निर्माण करू शकलो, माझा आग्रह मुख्यमंत्री महोदयाकडे सातत्याने आम्ही नागशेने मागणी केलीच आहे। किमान 1400 एकर जमीन जर तुम्ही काढून दिली, मुळा डॅमचं पाणी जवळ आहे, त्याला फार पाणी लागत नाही। आज आपल्या तालुक्यामध्ये त्या राहुरी MIDC मध्ये किमान 5000 मुलांना मी रोजगार देऊ शकतो, एवढे प्रकल्प आपल्या हातात आहे। उद्या काम सुरू करू शकतो। आपला जिल्हा हे संरक्षण उत्पादनाचे केंद्र बनून आहे। आज 500 एकर शिर्डीच्या MIDC उत्पादन कारखाना सुरू झाला। हरेगावची जमीन 1500 एकर त्यांनी दिली, तिथे 2-3 हजार मुलांना रोजगार मिळणार। काळ कोणाही थांबत नाही। तर दुसरीकडे देशामध्ये साखर आयातीची वेळ आली आहे। भारताला पहिल्यांदा साखर आयात करावी लागत असल्याचे देखील विखे पाटील यांनी नमूद केलं। खाद्य उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे दर आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी खरेदीसाठी मिळणाऱ्या साखरेचे दर वेगळे ठेवावेत अशी विनंती आपण सहकार मंत्र्यांकडे केल्याचं त्यांनी म्हटलंय। आज साखरेचे भाव 60 रुपये आहे, दुकानामध्ये 68 रुपये साखर आहे, बरोबर आहे। पण साखर शिल्लक नाही कोणाला। आता पहिल्यांदा आपल्या देशाला 30 वर्षामध्ये आता साखर आयात करायला लागणार। आम्ही आता देशाच्या सहकार मंत्र्यांना भेटून सांगितलं की जी साखर कोको कोला थंड प्यायला जाते, मिठायला जाते, ती त्याच भावाने मिळते त्यांना। त्यामुळे त्यांचे भाव वेगळे करा आणि आम्ही ज्या ग्राहकाला साखर देणार आहोत, सामान्य नागरिकाला, त्याचे भाव वेगळे करा। त्यामुळे बरोबर त्यांचं एक अर्थशास्त्र जमून जाईल आणि जे कारखान्याला अडचणी येतात ते येणार। आज सगळे कारखाने अडचणी महाराष्ट्रात। आज 90% कारखाने जर शासनानं कर्जाचं रूपांतर केलं नाही किंवा पॅकेज दिलं नाही, राज्यातले जवळजवळ 90% कारखाने चालू होतील संख्या। एका बाजूला भावाच्या स्पर्धा आहे, जो ज्यादा भाव देईल त्याला आपण घालतो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड करावं लागते आपल्याला। दरम्यान आपण दुग्ध विकास मंत्री असताना दुधाचे भाव कमी झाल्यामुळे याचा थेट फटका निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील यांना बसला आहे आणि सुजय विखे पाटील पराभूत झाले अशी स्पष्ट कबुली देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। तर तुकाराम मुंडे आल्यानंतर दुधामधील भेसळ कमी झाली आणि त्याचा थेट फायदा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असं देखील त्यांनी म्हटलं। तुकाराम मुंडे कामाला लागल्यावर बरं झालं। आता 22 रुपये झाले, 40 रुपये झाले की या काळावर 22 भाव नेहमी पडतात। मला तो सुजयच्या निवडून मला ते भावाला तुम्ही 22 भाव पडले दुकान लाळ होते ना, त्या खात्याचा मंत्री मी होतो पुन्हा अनुदान दिलं आपण लोकांना तरी। पण या भेसळीमुळे जवळजवळ 25 ते 30% दूध कमी झालं। दुधाचा भाव टिकून नाही। हा शेतकऱ्याला 40 रुपयापर्यंत भाव मिळतोय। मला माहिती आहे वस्तुस्थिती काय, बरोबर आहे का? जर आपण पुढे एकाच वेळ दूध घालायचं, दुधाची गुणवत्ता मिळत नव्हती। आता दोन मला बऱ्याच ठिकाणी सांगायला लागले शेतकरी, आम्ही 2दा दूध घालायला लागलो। परंतु दुधाचा मी लोणीच्या बाजारामध्ये गाईचा आमचा मला मार्केट कमिटी चेअरमन भेटले होते काल। काय गाईचे भाव झाले
5-5 लाख रुपये नाही, धोनीच्या बाजारामध्ये 2 लाख 3 लाख रुपये म्हणजे ती 50-60 हजार रुपयाची गाडीचा भाव होता, एकदम 2 लाख गाडीचा खर्च गेली 50-60 हजार. म्हणून आपण या दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं सगळ्यांनी मिळून. आज त्याचे भाव किती टिकून आहे. कोणत्याही शेती पद्धतीमध्ये आपल्याला त्या नवीन पद्धतीमध्ये बदल करत असताना तो विचार केलाच पाहिजे. महेश दाने, सी 24 तास, राहुरी.